ब्रह्मपूर केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आता त्यांच्या केळीला ऑफिशियली जीआय टॅग मिळाला. जीआय टॅग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन. हे एक सर्टिफिकेट असते. हे सर्टिफिकेट कोणाला मिळतं? जेव्हा एखाद्या भागात काही स्पेशल प्रोडक्ट बनतो या असतो जो इतर भागात मिळत नाही, त्याची क्वालिटी इतर भागात आपल्याला मिळत नाही, तेव्हा त्या भागाला जीआय टॅग देण्यात येतं. आणि ते जीआय टॅग मिळाला आहे आता ब्रह्मपूरला. ब्रह्मपूरची केळी जे क्वालिटीज आहे ते डेफिनेटली इतर भागात नाही मिळत, म्हणून त्याला जीआय टॅग देण्यात आलं. आणि त्यामुळे इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे खूप फायदे होण्यात येतील. जेव्हा एखाद्या प्रोडक्टला जीआय टॅग मिळतं तेव्हा त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढते. आणि जेव्हा एखाद्या प्रोडक्टची ब्रँड व्हॅल्यू वाढली, त्याची डिमांड वाढली, तेव्हा त्या प्रोडक्टला त्याची प्राईस पण वाढते. सेकंड, जेव्हा जीआय टॅग मिळतं तेव्हा ग्लोबल लेवलवर ते प्रोडक्ट रिकॉग्नाइज होतं आणि त्याची मागणी वाढते. तिसरा फायदा असा होतो की जेव्हा ब्रह्मपूरच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही ब्रह्मपूरच्या नावाने केळीला विकेल तेव्हा त्याच्यावर कारवाई होऊ शकते. या फायद्यामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना खूप फायदा होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार. सोबतच जे साईड प्रोडक्ट आहे, जसे बनाना वेफर्स आहे, बनाना पावडर आहे, त्यांनाही, त्या बिझनेसलाही गती मिळणार. तर खूप खूप अभिनंदन इथच्या शेतकऱ्यांचे आणि स्पेशल थँक्स इथल्या स्थानिक प्रशासनाचं, ज्यांनी खूप प्रयत्न केला हा जीआय टॅग मिळवण्यासाठी. आणि त्यांच्या या प्रयत्नाला मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनाही अभिनंदन देतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान.